मित्रांनो, या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी मध्य रेल्वेने तब्बल 246 गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केली आहे. या सर्व गाड्या कधी सुटणार, कोणत्या स्टेशनवरून धावणार, गाड्यांचे नंबर, वेळा, तिकीट बुकिंगच्या नेमक्या तारखा काय आहेत, या सर्व गोष्टींची आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान. तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात आधी पाहूया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटणाऱ्या गाड्या. यामध्ये पहिली गाडी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सावंतवाडी रोड दैनिक स्पेशल आणि या गाडीचा नंबर आहे 01103 आणि 01104. गाडी नंबर 01103 ही गाडी 11 सप्टेंबर 2026 ते 26 सप्टेंबर 2026 दरम्यान रोज दुपारी 3:30 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. तर गाडी नंबर 01104 ही गाडी 12 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान रोज पहाटे 4:35 सावंतवाडी रोडवरून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 4:40 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झारप या रेल्वे स्टेशनवरती थांबणार आहे. मित्रांनो, दुसरी गाडी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सावंतवाडी रोड दैनिक स्पेशल. या गाडीचा नंबर आहे 01151 आणि 01152. गाडी नंबर 01151 ही गाडी 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान रोज मध्यरात्री 12:25 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 2:20 सावंतवाडीला पोहोचेल. तर गाडी नंबर 01152 ही गाडी 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान रोज दुपारी 3:35 सावंतवाडी रोडवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4:35 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झारप या रेल्वे स्टेशनवरती थांबणार आहे. तर मित्रांनो, तिसरी गाडी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई रत्नागिरी दैनिक स्पेशल आणि या गाडीचा नंबर आहे 01153 आणि 01154. गाडी नंबर 01153 ही गाडी 11 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2026 दरम्यान रोज सकाळी 11:30 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटेल आणि रात्री 8:25 रत्नागिरीला पोहोचेल. तर गाडी नंबर 01154 ही गाडी 12 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान रोज पहाटे 4 वाजता रत्नागिरीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या ठिकाणी थांबणार आहे. आता मित्रांनो, पाहूया लोकमान्य टिळक टर्मिनस वरून कोणकोणत्या गाड्या सुटणार आहेत. यामध्ये पहिली गाडी आहे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सावंतवाडी दैनिक स्पेशल आणि या गाडीचा नंबर आहे 01171 आणि 01172. गाडी नंबर 01171 ही गाडी 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान रोज सकाळी 8:20 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटेल आणि रात्री 9 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. तर गाडी नंबर 01172 ही गाडी 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान रोज रात्री 10:35 सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:25 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झारप या रेल्वे स्टेशनवरती थांबणार आहे. आता मित्रांनो, दुसरी गाडी आहे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सावंतवाडी द्विसाप्ताहिक एक्सप्रेस आणि या गाडीचा नंबर आहे 01131 आणि 01132. गाडी नंबर 01131 ही गाडी 17 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान दर गुरुवारी आणि रविवारी सकाळी 8:45 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटेल आणि रात्री 10:10 सावंतवाडीला पोहोचेल. तर गाडी नंबर 01132 ही गाडी 17 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 11:20 सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:45 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
मित्रांनो, तिसरी गाडी आहे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सावंतवाडी रोड द्विसाप्ताहिक एक्सप्रेस आणि या गाडीचा नंबर आहे 01129 आणि 01130. गाडी नंबर 01129 ही गाडी 15 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8:45 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटेल आणि रात्री 10:10 सावंतवाडीला पोहोचेल. तर गाडी नंबर 11030 ही गाडी 15 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11:20 सावंतवाडीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:45 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल. मित्रांनो, पुढची गाडी आहे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई रत्नागिरी स्पेशल ट्रेन आणि या गाडीचा नंबर आहे 01167 आणि 01168. गाडी नंबर 01167 ही गाडी 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2026 दरम्यान दर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. तर गाडी नंबर 01168 ही गाडी 13 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 दरम्यान दर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार आणि सोमवार दुपारी 3:15 रत्नागिरीवरून सुटेल आणि मध्यरात्री 12:40 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या ठिकाणी थांबणार आहे. पुढची गाडी आहे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई मडगाव एसी आणि स्लीपर स्पेशल आणि या गाडीचा नंबर आहे 01165 आणि 01186. गाडी नंबर 01165 ही पूर्णतः एसी गाडी आहे. ही गाडी 15 आणि 22 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12:45 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटेल आणि दुपारी 2:30 मडगावला पोहोचेल. तर गाडी नंबर 01185 ही मिक्स कोच असणार आहे आणि ही गाडी 16 आणि 23 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12:45 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटेल आणि दुपारी 2:30 मडगावला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलावडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, मडुरे, थिवीम आणि करमाळी या स्टेशनवरती थांबणार आहे. आता मित्रांनो, पुणे आणि दिवा जंक्शन वरून सुटणाऱ्या गाड्या कोणत्या आहेत ते पाहूया. पुणे जंक्शन वरून सुटणारी पहिली गाडी आहे पुणे रत्नागिरी एसी साप्ताहिक आणि या गाडीचा नंबर आहे 01445 आणि 01446. गाडी नंबर 01445 ही गाडी 15 आणि 22 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12:25 पुण्यावरून सुटणार असून सकाळी 11:50 ही गाडी रत्नागिरीला पोहोचेल. तर गाडी नंबर 01446 ही गाडी 15 आणि 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:50 रत्नागिरीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:20 पुण्याला पोहोचेल. पुणे जंक्शन वरून सुटणारी दुसरी गाडी आहे पुणे रत्नागिरी साप्ताहिक स्पेशल आणि या गाडीचा नंबर आहे 01447 आणि 01448. गाडी नंबर 01447 ही गाडी 12, 19 आणि 26 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12:25 पुण्यावरून सुटेल आणि सकाळी 11:50 ही गाडी रत्नागिरीला पोहोचेल. तर गाडी नंबर 01448 ही गाडी 12, 19 आणि 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:50 रत्नागिरीवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:20 ही गाडी पुण्याला पोहोचेल. पुणे जंक्शन वरून सुटणाऱ्या गाड्या ह्या चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या ठिकाणी थांबणार आहेत. मित्रांनो, आता दिवा जंक्शन वरून सुटणाऱ्या गाड्या पाहूया. यामध्ये पहिली गाडी आहे दिवा खेड मेमो अनरिझर्व्ड आणि या गाडीचा नंबर आहे 01155 आणि 01156. गाडी नंबर 01155 ही गाडी 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:15 दिवा जंक्शन वरून सुटेल आणि दुपारी 2:35 खेडला पोहोचेल. ही गाडी फक्त 22 सप्टेंबरला चालणार नाही. आणि गाडी नंबर 01156 ही गाडी रोज दुपारी 4 वाजता खेडवरून सुटेल आणि रात्री 10:50 दिवा जंक्शनला पोहोचेल. मित्रांनो, आता दिवा जंक्शन वरून सुटणारी दुसरी गाडी आहे दिवा चिपळूण मेमो अनरिझर्व्ड आणि या गाडीचा नंबर आहे 01133 आणि 01134. गाडी नंबर 01133 ही गाडी 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान रोज दुपारी 1:40 दिवा जंक्शन वरून सुटेल आणि रात्री 9:30 ही गाडी चिपळूणला पोहोचेल. मित्रांनो, इथे एक लक्षात घ्या, ही गाडी 23 सप्टेंबर रोजी धावणार नाही. गाडी नंबर 01134 ही गाडी 12 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:30 चिपळूण वरून सुटेल आणि दुपारी 1 वाजता दिवा जंक्शनला पोहोचेल. ही गाडी 24 सप्टेंबर रोजी फक्त धावणार नाही आहे. मित्रांनो, आता आपण रेल्वेने गणेशोत्सवासाठी कोणकोणत्या रेल्वे गाड्या चालू केल्या आहेत ते पाहिले, पण आता सर्वात महत्वाचा भाग,
या गाड्यांचे तिकीट बुकिंग कधी सुरू होणार? रेल्वेने बुकिंगसाठी 3 टप्पे ठेवले आहेत. पहिला आहे 1 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजता. ट्रेन नंबर 01153, 01445, 01167 आणि 01447 चे बुकिंग सुरू होईल. 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजता ट्रेन नंबर 01165 आणि 01185 चे बुकिंग सुरू होईल. 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजता गाडी नंबर 01103, 01129, 01151, 01171 आणि 01131 चे बुकिंग सुरू होईल. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. हे बुकिंग IRCTC वेबसाईट, ऍप आणि रेल्वे काउंटरवर उपलब्ध असेल, तर मेमो गाड्यांचे तिकीट UTS ऍपवर मिळतील. तर मित्रांनो, ही होती कोकण रेल्वेवरील सर्व 246 गणपती स्पेशल गाड्यांची संपूर्ण माहिती. हा व्हिडिओ तुमच्या सर्व कोकणातील मित्रांना आणि नातेवाईकांना व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना वेळेत तिकीट बुक करता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच रेल्वेच्या अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.